गुड मॉर्निंग मित्रांनो, बाळांनो, कसे आहात? लास्ट लेक्चरला आपण हेच फर्स्ट फ्लाईट हा लेसन बघितला होता 1.5. त्यानंतर आपण 2.1 यू स्टार डाईंग स्लोली ही पोएम पाहिली होती. तर आता बाळांनो, द बॉय हू ब्रोक द बँक 2.2 पेज नंबर 47 वरचा आपण लेसन्स आहे हा बघणार आहे. हा खूप महत्त्वाचा लेसन्स आहे, कारण आता बघा तुमच्यासाठी 25% जो का सिलेबस आहे तो कॅन्सल आहे. त्यामुळे दुसरं आणि पहिलं, दुसरं, तिसरं युनिट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चौथ्या युनिटमध्ये खूपच कमी आपला अभ्यासक्रम आहे. त्यामुळे जे मी आता सांगतो, शिकवतो ते व्यवस्थित करा, व्यवस्थित प्रिपेअर करा. जरी ते लेक्चर लहान असली, जरी 20 मिनिटाचं 30 मिनिटाचं जरी लेक्चर असलं तरी ते समजण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागू शकतो, दिवस लागू शकतो, तास लागू शकतात. त्यामुळे ते व्यवस्थित प्रिपेअर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता द बॉय हू ब्रोक द बँक हा जो लेसन्स आहे रस्किन बॉन्ड यांचा, तर रस्किन बॉन्ड हे आता तुम्हाला जेम्स बॉन्ड माहीत आहे. तर रस्किन बॉन्ड ही इज अन इंडियन रायटर. त्यांचं नाव जरी बॉन्ड असं असलं तरी ते इंडियन्स आहे, ते त्यांचं ब्रिटिश डिसेंट आहे. आणि त्यांचे जे लिटरेचर आहे ते चिल्ड्रन्स विषय आहे, मुलांच्या विषय आहे. आणि हे लिटरेचर मधला हा एक सगळ्यात एक मास्टरपीस आहे त्यांचा. खूप छानसा पार्ट आहे. सगळे त्यांचं जे रायटिंग्स आहे ते मुलांच्या विषयी आहे. त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळाले आहेत. आणि त्यामुळे हा त्यांचा खूप महत्त्वाचा हा लेसन्स आहे. मला हा लेसन चालू करण्याच्या आधी आय वुड लाईक टू एक्सप्लेन अबाउट व्हॉट इज अ रूमर्स. अफवा काय असतात मला हे तुम्हाला सांगायला आवडतील. अफवा म्हणजे काय, आपल्याकडे चिटचॅटमध्ये एक पहिलाच असा एक प्रश्न आहे किंवा एक लिहिलेला आहे, कोटेशन्स आहे. लाय कॅन रन राऊंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. म्हणजे याचा अर्थ खोटं जगभर पसरून आलेलं असतं त्यावेळेला खरं मात्र तिथंच असतं. याचा अर्थ काय, अफवा किंवा खोट्या गोष्टी या लवकर स्प्रेड होतात, खूप म्हणजे खूप लवकर स्प्रेड होतात. आणि अफवा म्हणजे काय, जी अशी गोष्ट जी खोटी होती नंतर ती कळते इट म्हणजे ती फॅक्ट नाही, ते फॅक्ट काहीतरी वेगळंच असतं. अशा गोष्टी म्हणजे अफवा आहेत. तर मला तुम्हाला एल्फिस्टन रोडमधली जी घडलेली घटना आहे तर ती सुद्धा अफवेतून झाली आहे असं लोक समजतात. की त्यावेळा कुणी लोक गर्दी झाली म्हणे आणि सांगितलं की फूल पडलं. एक बाई होती, तिच्या टोपलीमध्ये जे असलं फूल आहे ते पडलं. तिनं सांगितलं फूल पडलं. त्यांना वाटलं की पूल पडला असं झालं, किंवा कोणी ते सांगितलं की शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे इतकी गर्दी झाली, तुमच्या माझ्यासारखे 22 जण खाली पडून मेले. आणि ती म्हणजे ही गोष्ट सुद्धा अफवेनं झाली होती. त्यानंतर अमरनाथ यात्रा जी आहे, अमरनाथ यात्रेमध्ये जी चिंचोळी वाट होती आणि मोठा असा जो स्पेस होता तिथं हजारो लोक होती आणि कोणीतरी अशी अफवा पसरली की इथं बॉम्ब आहे. आणि त्यामुळे लोकांचं एवढी घाई झाली की त्या स्टॅम्पीड म्हणजे चेंगराचेंगरीमध्ये खूपशे लोक मरून गेले. म्हणजे अफवा ही खूप भयानक असते. त्यानंतर मागच्या वेळा नाशिक किंवा कुठल्या जो काही जिल्ह्यामध्ये असं समजलं होतं की लहान मुलांना चोराला आलेली टोळी अशा 5 लोकांना तर तिथल्या लोकांनी, त्या मॉबनी त्याला ठार मारलं होतं. आणि ते नंतर लक्षात आलं होतं की ते कोणी मुलांना चोरणारी जी टोळी नव्हती, जे निष्पाप 5 माणसांना मारावं लागलं किंवा ते मारले गेले. अशा काही अफवा असतात आणि अफवा खूप भयंकर असतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, कुणाचंही सांगितलं ऐकू नका. त्यामुळे म्हणजे आणि डायरेक्टली काय असेल ते ॲक्सेप्ट करू नका. ते जज करा, त्याला बघा आणि नंतरच ते ॲक्सेप्ट करा. तर इथं काही तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत ते तुम्ही सांगू शकता. म्हणजे त्या गोष्टी फॅक्ट आहेत की रूमर आहेत. पेज नंबर 40 म्हणजे इथे 47 वर आहेत बघा. काऊ गिव्ज बर्थ टू काफ, म्हणजे गाय ही एका वासराला जन्म देते. तर इट्स अ फॅक्ट आहे ती. त्यानंतर इन 2025 द सन विल सॉलो द अर्थ, म्हणजे 2025ला हा जो सूर्य आहे या पृथ्वीला गिळंकृत करेल. तर असं काय नाही आहे. 2025ला काय हा जो सन आहे तो का पृथ्वीला म्हणजे सॉलो करणार नाही, गिळंकृत करणार. पण एक दिवस असा येईल की इथलं ग्लोबल वॉर्मिंग वाढेल आणि एक दिवस आपण जर असंच जर आपलं चालू झालं तर आपण कटिंग द ट्रीज आणि आपल्या वाढणाऱ्या बिल्डिंग्स वगैरे, त्यामुळे ते हीट आहे, गरमी आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे एक काळ असा येऊ शकतो की होऊ शकेल असं.
त्यामुळे ही का आत्ता ही तुम्ही त्याला रुमर समजा किंवा त्याचं एक्सप्लेनेशन द्या. यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crores इन अ लॉटरी. तुम्हाला एखादा मेसेज आला की तुम्ही 5 करोडची लॉटरी विन झालेला आहे, तर ही सुद्धा काय आहे अफवा असते. तुमच्या मेसेजवर कधीही काही गोष्टी अशा येतात. तर अशा काही गोष्टीच आहेत पेज नंबर 47वर. त्या तुम्ही स्वतः त्या बघा, फॅक्ट आहेत की त्या जज करा. जसं इथं अजून एक अशी गोस्ट ड्वेल इन बनियान ट्री, म्हणजे वडाच्या झाडावर भूतं राहतात, ही पण अफवा वगैरे आहे. याला काय कुठलंही त्याला बेस वगैरे नाही. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही हे करा. तर बाळून आपण आता डायरेक्टली द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन बघतोय. पेज नंबर 48वर या. रस्किन बॉन्ड इथं लिहिलं आहे बघा त्या रायटरविषयी. रस्किन बॉन्ड इन 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ अ ब्रिटिश डिसेंट. He lives with his adopted family in Landoor in Missouri, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Akademi Award in 1992 for A Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. तर ह्या लेखकांच्या विषयी मी आधीच तुम्हाला माहिती सांगितलं आहे. आणि हा त्यांचा एक खूप चांगला हा लेसन्स आहे, एक खूप चांगली स्टोरी आहे. ती आपण व्यवस्थित समजून घ्या. शिकवत असताना व्यवस्थित त्या लाईनवर लक्ष ठेवा. सगळे जे वोकॅब्युलरी आहे ती व्यवस्थित करा, तरच ते तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. तर बघा Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. तर ह्यातले जे मेन कॅरेक्टर्स आहे ते नतू हा एक स्वीपर बॉय आहे. एका बँकेमध्ये पीपल नगर बँक आहे, जी पीपल नगर बँक सेठ गोविंदराम या बँकेचा ओनर आहे, तो मालक आहे. आणि सेठ गोविंदरामची जी पीपल नगर बँक आहे, त्या पीपल नगर बँकेमध्ये नतू हा स्वीपर आहे, झाडू कामगार आहे. ही यूज अ स्मॉल ब्रूम hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the step. He used a small broom. तो काय करायचा, छोटासा झाडू वापरायचा. He used a small broom hurriedly. घाई घाई तो छोटासा झाडू घेऊन हे करायचा. and carelessly, and the dust after rising in the cloud above his head settled down again to the on the step. म्हणजे तो हातामध्ये झाडू घ्यायचा आणि घाई घाईनं त्या दिवशी त्याने झाडू घेतला आणि त्या ज्या पायऱ्या होत्या पीपल नगर बँकेच्या ज्या पायऱ्या होत्या, तो घाईघाईनं केअरलेसली निष्काळजीपणे त्याच्यावरची डस्ट होती, घाईघाईनं तो झाडत होता आणि वर जाऊन ती डस्ट परत ती सेटल डाऊन ऑन द स्टेप्स. ॲज नतू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन्स पास्ड बाय. आणि तो जो कचरा होता तो नतून घेतला आणि तो त्या डस्टबिनमध्ये टाकला. त्याच वेळा त्याचा जो फ्रेंड आहे, त्याचं नाव सीताराम आहे, हा वॉशरमॅन सन्स आहे, म्हणजे एका धोब्याचा मुलगा वॉशरमॅनचा सन सीताराम हा नतूचा मित्र आहे आणि तो तिथून जात होता. बघा ही दोन्हीही मुलंच आहेत. नतू हा एक स्वीपर बॉय आहे, झाडू कामगार आहे, आणि जो का सीताराम आहे हा वॉशरमॅनचा सन आहे, धोब्याचा मुलगा आहे. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आणि सीताराम त्याच्या धोब्याचा मुलगा असल्यामुळे त्याच्याकडे जे कपडे आहेत, आता तुम्हाला धोबी माहीत आहे की तो कपडे धुतो, नंतर तो प्रेस करतो आणि नंतर तो लोकांना देतो. तसं जो सीताराम ते कपडे आहेत तो डिलिव्हरी करायला लोकांचे द्यायला जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ अ फ्रेशली प्रेस क्लोथ बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर ते बॅलन्स केलेला डोक्यावरचं ओझं आहे त्याच्याकडे, इस्त्रीचे कपडे घेऊन तो जात होता. डोंट रेस सच डस्ट शी कॉल्ड आउट टू नतू. तो नतूला बोलला, अरे नतू कचरा उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तो नतूला बोलला की कचरा उडवू नकोस आणि म्हटला की तू अरे अजूनही दुःखी आहेस का, तुझा ₹2 पगार, ₹2 जी सॅलरी आहे, पेमेंट आहे, ती वाढवली नाहीत म्हणून तो अनॉइड आहेत का. बघा जे एकदम कमी पैशात काम करणारे लोक आहेत ती काय श्रीमंत होण्यासाठी गाडी बंगला घेण्यासाठी काम करत नाहीत, त्यांच्या पोटासाठी करतात. त्यामुळे त्यांचा पेमेंट हा कधीच नाही थांबवला पाहिजे आणि त्यांना योग्य तो मोबदला वेळेत दिलाच पाहिजे, अन्यथा ती लोक तुमच्याकडे काम नाही करणार. तसा हा नतू जो आहे त्याचा ₹2 पगार जो वाढवला नाही, त्यामुळे तो सीताराम त्याला विचारतोय तू बाबा दुःखी आहेस का. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. तो झाडू कामगार नतो आहे तो म्हणला की मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही.
आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. माझा जो रेग्युलर पेमेंट आहे ना, जो मला महिन्याला मिळतो, तोच मला पगार मिळाला नाही. आणि पगार वाढवला 2 रुपयानं पगार. आता 2 रुपयानं पगार वाढवला म्हणजे तो मुलगा किती कमी पैशात काम करत होता. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आज महिन्याची 20 तारीख झाली. आपणाला माहीत आहे महिन्याच्या 5, 1, 2, 3, 4, 5, 10 तारखेपर्यंत सगळ्यांचे पगार होतातच होतो. आणि जो कमी पैशामध्ये काम करतो त्यांचे तरी पगार होतो. तुमच्याकडे जर झाडू कामगार कोणीतरी असेल किंवा भांडी घासण्यासाठी कोणी लेडीज असेल, तर त्या बाईचा म्हणजे त्या महिलेचा आपण आधारयुक्त पगार वेळेत दिलाच पाहिजे. कारण ती खूप काहीतरी कष्टातून आपल्या मुलांना हे करण्यासाठी ती काम करत असते. त्यामुळे महिन्याची आज 20 तारीख झाली तरी त्याचा पगार नाही मिळाला. तो म्हणतो की माझा महिन्याचा पगार मिळाला नाही तर 2 रुपये एक्स्ट्रा कुठले मला मिळतील. Who would think a bank would hold up a poor man's salary? कुणाला कुठल्या बँकेला आवडेल? Who would think, कुणी विचार केला होता की एका बँकेमध्ये एका गरीबाचा 20 तारखेपर्यंत पगार थांबवला जातो. आणि बाळांनो, एक माझ्या माहितीनुसार असं आहे की बँकेत जे काम करणारे कर्मचारी असतात त्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या तारखेला होतो. म्हणजे 30चा महिना असेल तर 30ला हा पगार होतोच होतो. म्हणजे 31चा महिना असेल किंवा 28चा महिना असेल तर 28 तारखेला पगार होतोच होतो. म्हणजे त्यांचा आणि एक दिवस आधी सुट्टी असेल म्हणजे संडे असेल 30 तारखेला तर 29ला पगार होतो. म्हणजे बँकेमधले पगार त्यांचे व्यवहार असतात मंथली ते व्यवस्थित क्लिअर असतात. तसं याचा आज महिना उलटून गेला, 20 तारीख झाली तरी ह्याचा पगार मिळाला नाही. त्यावेळी तो थोडा अनॉइड वाटतो, थोडा दुःखी वाटतो. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तो म्हणतो की मला ज्यावेळा ह्या महिन्याचा पगार मिळाला ना, ॲज सून ॲज आय गेट मनी, मला ज्यावेळा पगार मिळेल आय एम ऑफ, तर मी नोकरी सोडून देणार. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. या ठिकाणी मी अजून एक सुद्धा आठवडा काम करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम. आणि नथून काय केलं, त्याच्याकडे जर कचरा जी काय टोपली होती किंवा ते पॅन होतं तर ते घेतलं आणि कचरा त्या डस्टबिनमध्ये टाकला आणि तो जोरात वाजवू लागला. जस्ट टू एम्फसाइज दिस पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजे तो जोरात वाजवायचा, म्हणजे त्याला म्हणायचं की मला आता पगार मिळणार नाही, माझी अवस्था खूप वाईट आहे आणि मला जर पगार मिळाला नसेल तर मी माझा ह्या महिन्याचा पगार घेणार आणि मी नोकरी सोडून देणार. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आता जो सीताराम होता तो म्हणला ठीक आहे, वेल आय विश यू लक, आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. ओके ठीक आहे मित्रा, मला जर कुठला जॉब असं मला सापडला किंवा मी तुला सांगितलं, मला जर माहिती पडलं की जॉब कुठं आहे तर मी तुला सांगेन. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, द बिग बंडल ऑफ द क्लोथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. आणि नंतर तो ही प्लॉडेड हळूहळू तो चालत जाऊ लागला, बेअरफूट अनवाणीत जाऊ लागला, रस्त्यानं जाऊ लागला. द बिग बंडल ऑफ द क्लोथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. म्हणजे त्याच्या डोक्यावर एवढा मोठा बंडल होता कपड्यांचा, म्हणजे जवळजवळ त्याचं डोकं मान अशी म्हणजे लपली होती. आणि तो तसा बेअरफूट पाय, म्हणजे बघा ही गरिबाची पोरं आहे, त्याच्या पायात चप्पलसुद्धा नाहीत. आणि हा तो सीताराम तो कपडे डिलिव्हरी करायला गेला. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आणि जवळजवळ 4थ्या घरामध्ये, म्हणजे त्यानं सीतारामला पहिल्या घरात कपडे दिले, दुसऱ्या घरात दिले, तिसऱ्या घरात दिले, 4थ्या घरात दिले. आणि 4थ्या घरात ज्या वेळेला कपडे दिले तिथे एक बाई काय म्हणत होती, लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन द नीड ऑफ स्वीपर. ती म्हणते की मला एका झाडू कामगाराची गरज आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर, त्यानं ते बंडल जो होता कपड्याचा त्या बाईला कपडे दिले आणि तो कपडे बांधत असताना ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ वर्क. त्यांना सांगितलं की त्या बाईला की माझ्या ओळखीचा एक माझा मित्र आहे की तो स्वीपर म्हणजे नोकरीच्या शोधात आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो तुमच्याकडे पुढच्या महिन्यापासून काम करेल. ही इज अ विथ द बँक जस्ट नाव. तो आता बँकेमध्ये काम करतो, बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. पण बँकेतले त्याला पगारच देत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि आता त्याला बँकेतलं काम सोडायचं आहे. जे तुम्हाला जर झाडू कामगार पाहिजे असेल तर माझ्या ओळखीचा माझा एक मित्र आहे, तो आता बँकेत काम करतो, पिपलनगर बँकेमध्ये. त्याला पिपलनगर बँकेतले लोक पगार देत नाही आणि तो तुमच्याकडे पुढच्या महिन्यापासून स्टार्ट करेल. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. असं मिसेस श्रीवास्तव म्हणले, असं काय? वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. वेल ठीक आहे, मग त्याला उद्या येऊन तू भेटायला मला सांग. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. आणि जो सीताराम होता, ग्लॅड दॅट, त्याला आनंद झाला
बीन सर्व्हिस ऑफ विथ बोथ, म्हणजे त्याला आनंद काय झाला की आपण कपडे त्या मॅडमचे जे काय मिसेस श्रीवास्तवचे कपडे धुतले, इस्त्री करून त्यांची सेवा केली आणि आपल्या मित्राला सुद्धा एक नोकरी देऊ शकलो, त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. He the pay just now they aren't giving sorry and Sitaram glad that he had been of a service to both the customer and his friend hoisted his bag आणि ती बॅग होती ती घेतली ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे आणि बॅग घेऊन तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवला काहीतरी शॉपिंग करायची होती. सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. तिनं आपली जी आया होती म्हणजे लहान मुलांना सांभाळणारी जी बाई होती तिला काही सूचना सांगितल्या. काय सांगितल्या? लुकिंग आफ्टर द बेबी, बाळाची काळजी घे. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि त्याच्याकडे जो म्हणजे मिसेस श्रीवास्तवला बाहेर कुठेतरी शॉपिंगला जायचं होतं. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवला काहीतरी शॉपिंग करायची होती. तिनं तिच्या घरात असलेली आया होती तिला सांगितलं की बाळाची काळजी घे आणि जो कुक होता त्याला सांगितलं की बाबा दुपारचं जेवण वेळेत कर. देन सी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि नंतर ती म्हणजे त्या दोघांना सूचना सांगून ती पीपल नगर मार्केटकडे शॉपिंगसाठी म्हणजे जे रेग्युलरली कपडे क्लोथ शॉपिंगसाठी निघून गेली. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. त्या बाजाराच्या तिथं एंडला शेवटी मार्केटच्या इथं बाजारच्या जवळ तिथे एक असं चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि तिथं त्या चिंचेच्या झाडाखाली तिची मैत्रीण मिसेस भूषण म्हणजे खूप उन्हाळ्याचे दिवस होते आणि सावलीसाठी म्हणून ती चिंचेच्या झाडाखाली थांबले होते. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. आणि मिसेस भूषण जी आहे ती एका मोठ्या असं एका रुमालांना स्वतःला फॅनिंग करत होती, हवा घालत होती. सी कंप्लेंट ऑफ द समर. ती उन्हाळ्याची खूप कंप्लेंट करत होती. विच सी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. ती मिसेस भूषण मिसेस श्रीवास्तव सांगत होते की खरंच आता उन्हाळा इतका कडक आहे, खरं एवढं ऊन कधीच नव्हतं. हा पीपल नगर मार्केटमधला सगळ्यात जास्त मोठा उन्हाळा आहे असं ती सांगत होती. सी देन शो मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लोथ्स ही वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट्स शेड टेक्स्चर्स अँड डिझाईन. आणि 5 मिनटं तिनं श्रीवास्तवनं तो कपडा दाखवता. ती सांगितले की त्या कपड्याची डिझाईन, त्या कपड्याचं टेक्स्चर, विणकाम आणि शेड याच्याविषयी त्या लेडीज आहेत. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही अनुभवलेला आहात की दोन मैत्रिणी ज्या लेडीज आहेत एकत्र भेटतात तेव्हा काय काय त्यांच्या गप्पा चालू होतात आणि कपड्यांच्या मोस्ट ऑफली त्यांच्या अशा गप्पा चालू झाल्या. हॅविंग एक्झॉस्टेड ही दिस टॉपिक. आणि त्यांचा त्या कपड्याच्या टॉपिकवरचा जो विषय होता तो एक्झॉस्ट झाल्यानंतर, तो दमल्यानंतर, थकल्यानंतर मिसेस श्रीवास्तव सेड, मिसेस श्रीवास्तव म्हणाले, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉई. ती मिसेस श्रीवास्तव मिसेस भूषणला म्हणाली, अगं माझ्या लाडकी तुला माहीत आहे का, अगं ती गोविंदरामची बँक आहे ना पीपल नगर बँक, ती अगं त्यांच्या एम्प्लॉईचे त्यांच्यामधल्या कामगारांचे झाडू कामगारांचे सुद्धा पगार देत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम दिस स्वीपर. आज सकाळीच मी तो स्वीपर आहे झाडू कामगार त्याच्याकडून कंप्लेंट ऐकली की ती पीपल नगर बँक त्या जे काय झाडू कामगार करणाऱ्या ते एम्प्लॉईचे अजून पगार देत नाही. हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर अ मंथ. तिच्या महिन्याची त्याची मजुरी अजून मिळाली नाही असं तिनं सांगितलं. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण तर शॉक बसला. बघा एवढी मोठी बँकेतल्या म्हणजे झाडू कामगाराचा पैसा जर मिळत नसेल तर ती बँकेची काय म्हणजे काय कंडिशन असेल आपण जज करू शकता. म्हणजे तुमच्या घरात कोणतरी कामाला येतात आणि तुम्ही मस्तपैकी खूप कोणतरी चांगले आहात आणि तुम्ही त्या झाडू कामगाराचा किंवा गार्डनमधले काम करणार गार्डनरचा जर पगार देत नसेल तर मग ते तुमच्याकडे काम नाही करणार. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे पैसे नाहीत असा होऊ शकतो. तसं त्या पीपल नगर बँक जर पीपल नगर बँकेच्या एम्प्लॉईंचा पगार देत नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्या बँकेकडेच पैसा नसावा. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर त्या झाडू कामगाराचा ते पैसे देत नसेल तर खरंच त्या बँकेची कंडिशन वाईट आहे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. म्हणजे याचा अर्थ कुणालाच पैसे देत नसेल. म्हणजे त्या बँक मॅनेजरला, बँकमधल्या क्लर्कला किंवा कुणालाच पेमेंट मिळत नसेल. कारण याचा रुपयेचा पगार आहे. 2 रुपये म्हणजे वाढले की समजा 100, 150, 500 रुपये जर असेल
किंवा हा पगार त्याला जर मिळत नसेल तर बाकीच्या मोठ्या पगारांचे ते काय देतात. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of the Kamal Kishore photography shop talking with the owner. शेवटी मिसेस श्रीवास्तवनं मिसेस भूषणला तिथंच सोडलं आणि ती आपल्या नवऱ्याला शोधायला मिसेस भूषण सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री. मिसेस भूषण मिसेस श्रीवास्तवला तिथंच त्या झाडाखाली ठेवली आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणजे मिस्टर भूषणला शोधत शोधत गेली आणि मिस्टर भूषण तिथल्या एक कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या पुढे तो इथं बसला होता आणि त्याच्या मालकाशी म्हणजे कमल किशोर जो मालक होता फोटोग्राफी शॉपचा त्याच्याशी तो बोलत होता. तिथं ती शोधत शोधत आपल्या नवऱ्याला गेली. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. आणि बघा एखादी बाई आपल्या नवऱ्याला शोधत आली तर आल्यानंतर किती प्रेमाने ती बोलली, सो देअर यू आर, तुम्ही इथं आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. एक तासभर, एक नवऱ्याला एक तासभर ती शोधत होती. मी एक तास शोधतोय आणि तुम्ही इथंच आहात. वेअर डिड यू डिसअपिअर, कुठं गायब झाला होता. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणजे नाही, कुठंच नव्हतं. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू. तुम्ही काय एकाच ठिकाणी काय एकाच दुकानात थांबणार आहात का, मला तुम्ही सापडाल. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन द फ्लॉवर गार्डन. एक मधमाशी जशी फुलाच्या बागेतून या फुलावर त्या फुलावर जातात तसेच तुम्ही कुठेतरी भटकत असाल आणि तुम्ही सांगताय की त्याच दुकानात थांबला होता. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. कुरकुर करत बसू नका, आताच खूप गरमी आहे. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू द पीपल नगर. मिसेस भूषण म्हणाले की मला कळत नाही बाबा, का तक्रार करत बसू नका, मला ह्या पीपल नगरचं काय होणार काय माहीत. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. खरंच त्या बँकेची दिवाळखोरी आहे, पीपल नगर बँकेची दिवाळखोरी आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. तिथे जो कमल किशोर होता फोटोग्राफी शॉपचा मालक म्हणला काय, कुठल्या बँकेची. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक, कुठली बँक. वाय द पीपल नगर बँक ऑफकोर्स. का कुठली म्हणजे पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलं की त्या एम्प्लॉईचे ते पगारच देत नाहीत. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर असं सांगू नका की तुमचं त्या बँकेमध्ये अकाउंट आहे. नो बट माय नेबर हॅज. तो म्हणतो की कमल किशोर जो आहे तो म्हणतो नाही नाही माझं त्या बँकेमध्ये अकाउंट नाही, पण माझ्या जो नेबर आहे शेजारीचा आहे. He exclaimed and he called but out over the low partition of the keeper of the barber shop next door. बार्बर शॉप जो का ओनर होता त्याला त्याच्यापर्यंत आवाज गेला. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. अरे दीपचंद आताची लेटेस्ट बातमी ऐकलास का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. अरे पीपल नगर बँक आता बुडाले. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज कॅन. आणि पीपल नगरमधले जर तुझे जर पैसे असेल तर आत्ताच्या आता ये. बघा बाळांनो, जर एखाद्या बँकेमध्ये तुमच्या पॅरेंट्सनी कोणीतरी पैसे घामाचे कष्टाचे किती मेहनत करून जर ठेवले असेल आणि ती बँक बुडाली तर किती मोठा त्यांच्यावर प्रसंग येऊ शकतो. आपल्याकडे PMC बँक होती, पंजाब महाराष्ट्र बँक. त्या पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये त्याचे जे संचालक होते, बॉडी होती, त्यांनी घोटाळा केला असं झाले. म्हणजे आपल्याकडे कित्येक मोठे घोटाळे करतात आणि त्याची झळ त्या सामान्य माणसांना बसते. दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. दीपचंद हा बार्बर शॉपचा ओनर्स आहे, न्हावी आहे, आणि हा एका म्हाताऱ्याचे केस कापत होता आणि त्याच्यापर्यंत ती बातमी गेली की पीपल नगर बँक कोलॅप्स झाली, म्हणजे ती आता त्याच्याकडे पैसे नाहीत, बुडाली अशी कळे, बँकरप्ट झालं. तर असं कळलं त्यावेळेला हा दीपचंद एका म्हाताऱ्याचे केस कापत होता. वॉज सो स्टार्टल, इतका दचकला दॅट हिज हँड शूक अँड ही निक हिज कस्टमर्स राईट इयर. आणि त्याचा एकदम दचकल्यामुळे त्याचा हात हल्ला आणि त्या म्हाताऱ्याच्या बिचाऱ्याचा कानच त्यानं कापला. द कस्टमर एल्प. तो म्हातारा इतका ओरडला विथ अ पेन अँड डिस्ट्रेस. त्याला खूप दुःख झालं, त्रास झाला. पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट. पेन यासाठी झालं, त्रास यासाठी त्याचा कान कापला गेला. अँड डिस्ट्रेस, त्याला दुःख याचं झालं बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅज जस्ट हर्ड. आणि त्याने तेवढी ती भयंकर न्यूज ऐकली होती. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेव्ड. त्या कस्टमरची एक बाजूची अनशेवन, अजून शेव केली नव्हती एका बाजूची. सी स्पेड अक्रॉस द रोड ऑफ द जनरल मर्चंट स्टोअर. तो त्या बाहेर पडला त्या दुकानातून आणि त्या बाजूला जे का एका व्यापाराचं दुकान होतं, वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तिथे जो टेलिफोन होता तो तिथे गेला.
ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. त्यानं बँकेचा ओनर होता सेट गोविंदराम, त्याचा नंबर त्यानं काय केला, डायल केला. द सेट वॉज नॉट ॲट होम. म्हणजे त्या बँकेच्या ही बातमी खरी आहे का बघण्यासाठी त्या बार्बर शॉपमध्ये असलेल्या कस्टमरनं डायरेक्ट त्या मालकाशी कॉन्टॅक्ट केला. गोविंदराम वॉज नॉट ॲट होम. गोविंदराम घरीच नव्हता. द सेट वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही. मग हा कुठे होता. देन द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. आणि हा सेठ गोविंदराम त्या बँकेचा मालक ओनर हा काश्मीरमध्ये एन्जॉय करत होता. ओ वॉज दॅट सो. तो दीपचंदचा जो काय कस्टमर होता तो जाऊन बघितल्यानंतर त्यांना सांगितला, हो वॉज असं काय. द एल्डर जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या म्हाताऱ्याचा विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. तो परत त्या नाव्याच्या दुकानात आला अँड टोल्ड दीपचंद. आणि दीपचंदला सांगितलं द बर्ड हॅज फ्लोन. अरे आरोपी फरार झाला. बर्ड हॅज फ्लोन. पैसे घेऊन आता हा गेला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदरामनं त्याचं शहर सोडून गेला. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. तो बँकेचा मालक ह्या इथं घरी नाही, काश्मीरला एन्जॉय करतो. याचा अर्थ ती जी हे आहे ती बँक आहे ती कोलॅप्स झाली, बुडाले. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि नंतर त्यानं ऑफिसकडे तो धावत त्याचं चेकबुक घेऊन गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. त्या मार्केटमध्ये ही बातमी एवढी जसं जंगलाला वनवा लागावा, आग लागावी अशी बातमी पसरत गेली. फ्रॉम द जनरल्स मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. नंतर फ्रॉम द जनरल्स मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप. एका व्यापाऱ्याच्या दुकानातून सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर. ती एका कस्टमरकडे आलेल्या कस्टमरकडे जाऊ लागली. अँड देन स्प्रेड विथ देम इन अ व्हेरियस डिरेक्शन. वेगवेगळ्या डिरेक्शननं ती बातमी पसरू लागली. टू द बेडल सेलर, पानवाल्याकडे, द टेलर अँड द फ्री वेंडर, जे विक्रेते आहेत. म्हणजे ज्या मार्केटमध्ये जे लोक होते त्यांच्यापर्यंत ती बातमी गेली. द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेमेंट. सगळ्यापर्यंत कळली की पीपल नगर बँक कोलॅप्स झाली, बँकरप्ट झाली, बुडाली असं झालं. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. किती वेळ झाला. ओल्ड गणपत द बेगर हॅड क्रुक्ड लेग. इथे एक बेगर होता, एक भिकारी होता. त्याचे असे क्रुक लेग्स होते, वाकडे असे नॉट स्ट्रेट होते, म्हणजे वाकडे असलेले पाय असलेला एक ओल्ड गणपत, एक म्हातारा गणपत नावाचा व्यक्ती भीक मागत होता तिथं. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ॲट द ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म. तिथं भिक्षा मागण्यासाठी तो खूप वर्ष तिथं बसायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणतरी त्याला यायचं तिथं त्याच्या जागेवर भीक मागण्यासाठी, आराम करण्यासाठी, भिक्षासाठी त्याला बसवायचं आणि निघून जायचे. परत संध्याकाळी त्याला घेऊन जायचे. बट नाव ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. कुणालाही माहीत नव्हतं की हा त्याचे पाय सरळ नसल्यामुळे हा चालत नाही असा बेगर होता ओल्ड गणपत. पण ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक बट नाव. पण आत्ता काय झालं. ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश एव्हरीवन. पण गणपतनं सगळ्यांनाच असं ॲस्टॉनिश केलं, सगळ्यांना धक्का दिला. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग टू द स्टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. म्हणजे त्याला कळलं की ज्या वेळा पीपल नगर बँक ही बुडालेली आहे त्यावेळा तो असा म्हणजे कधीही न चालणारा हा ओल्ड गणपत तिथं बसला होता. त्याच्यापर्यंत ज्यावेळा ती बातमी कळली त्यावेळा तो ॲक्च्युली वर उठला आणि असं वेगानं त्या बँकेकडे धावू लागला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेविंग. नंतर कळलं होतं की त्या बँकेमध्ये त्याच्या अकाउंटमध्ये जवळजवळ 1,000 रुपये त्याचे सेविंगमध्ये होते. मॅन स्टूड इन अ ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. सगळे आता माणसं म्हणजे बघा एखादी अफवा कशी असते किंवा एखादी बातमी कशी असते, लोक चर्चा करतात, डिस्कशन करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगरमध्ये आत्तासुद्धा क्रायसिस असा एक मोठा कुठला धोका झालाच नव्हता. म्हणजे असं आत्ता जसं कसं कोरोना आहे हा आपल्या देशासाठी नाही जगासाठी एक मेन क्रायसिस आहे, तसा धोका आहे. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड. कधीही पूर आला नव्हता, अर्थक्वेक्स भूकंप नव्हता, और ड्रॉट किंवा दुष्काळही पडला नव्हता. अँड द इमिनियंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन द फ्रेंजी. त्यामुळं बँक बुडाली, पीपल नगर बँक बुडाली. तुमच्या एरियातली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असलेली बँक जर बुडाली तर किती मोठा गोंधळ हा असू शकतो. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already
टेकन आउट देअर मनी. काही लोक बघा काहीतरी गोष्ट झाली ना तर सांगतात आम्ही बाबा शाने होतो, आमचे पैसे आम्ही त्या बँकेत ठेवले नव्हते, असे होते. असं काही लोक मोठेपणा सांगत होते. ऑर नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, किंवा काही जण म्हणतात की आम्हाला माहिती होती या बँकेचा कारभार असा आहे म्हणून आम्ही या बँकेत कधी पैसेच ठेवले नव्हते. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन इन द एक्सेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. आणि सगळेजण एकमेक त्या डिस्कशनमध्ये भाग घेत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेठ वन एकटा म्हणत होता नाही सेठ गोविंदराम हे राज्य सोडून पळून गेला. ही हॅड फ्लेड द कंट्री, दुसरा म्हणाला सेठ अनादर अरे नाही हा राज्य नव्हे हा देश सोडून तो गेला. ही वॉज हायडिंग इन द पीपल नगर, सेड अ थर्ड, दुसरा म्हणला की नाही तू ह्या पीपल नगर्समध्ये लपून बसला. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री, सेड अ फोर्थ, अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय स्वीपर बॉय. आणि चौथा म्हणाला की नाही की सकाळीच त्यानं एका चिंचेच्या झाडाला आत्महत्या केलेली आहे आणि तोच जो का स्वीपर बॉय होतो त्यालाच तो सापडला. असे नको त्या गोष्टी त्याच्याविषयी सांगत म्हणजे पसरल्या जात होत्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल, दुपारपर्यंत सगळी बातमी अशीच पडली. इट्स अ रेडी कॅश अँड द हॅराश मॅनेजर वॉज इन द डायलेमा. आणि दुपारपर्यंत सगळीकडे बातमी कळली त्यामुळे बँकेचे सगळे कस्टमर त्या बँकेमध्ये आले आणि सगळा तो बँकेचा मॅनेजर डायलेमामध्ये द्विधावस्थामध्ये तोच कन्फ्यूज झाला. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टन्स, 30 मैला असलेल्या बँकेतून सगळे पैसे आणण्यात आले. अँड वॉजन शुअर ही कुड परश्यूड द क्राऊड आउट टू वेट अंटिल देम. आणि बँक बुडाली असं म्हटल्यानंतर ते त्या बँकेमध्ये आलेल्या कस्टमरचे ते सगळे पैसे देऊ शकत नव्हते, जेवढे होईल तेवढे दिले. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि काश्मीरमध्ये असलेला हा जो हाऊस बोटिंगमध्ये असलेला त्याचा सेठ गोविंदराम याच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हतं, त्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोक येत होती बँकेच्या काउंटरवर त्यांचे पैसे मागत होते. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, ते सांगायचे उद्या म्हणून सांगितल्यानंतर त्यांना ते आवडायचं नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आणि ते बँकेचे कस्टमर तिथे जवळ येऊन सांगायचे आम्हाला पैसे द्या आणि तर आम्ही तुमची बँक मोडून टाकतो सांगायची. अँड फेच द सेट, म्हणायचे की त्या सेटला जरा बोलवा, बाहेर काढा. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर, तुम्ही त्याला लपवून ठेवलाय, बाहेर काढा. मिस्चिफ्स मेकर हू डिडंट हॅव पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. बघा काही लोक तेलात आग ओततात तसं म्हणतात ना, म्हणजे आगीत तेल ओततात तसं काही लोक सांगत होते की म्हणजे त्याचे दुश्मन असेल कोणी हेच चिंतक नसलेले असं सांगत होते की बाबा तुमचे पैसे काढून घ्या, या बँकेचं काय खरं नाही, असं सगळेजण त्यांना हे सांगत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू पॅलाकेट देम. तो मॅनेजर सगळ्यांना आता शांत करत होता की ऐका माझा बँकेची कंडिशन चांगली आहे, बँक काय बुडाणार नाहीत. आता तुमचे काय 10 लाख रुपये असतील बँकेमध्ये आणि तुम्ही डायरेक्टली उद्या जाऊन मागितला तर काही बँकेची कॅपॅसिटी नसते, तुम्हाला जर मोठी अमाऊंट असेल तर ते आधी सांगावे लागते. तर पण लोक ऐकत नव्हते, पैसे सगळे मागत होते. बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, पैसेच लवकर मिळत नव्हते. He declared that the bank had a plenty of money but no immediate means of collecting. बँकेचा मॅनेजर सांगत होता की बँकेकडे भरपूर पैसे आहेत पण आता इमिडिएटली तुम्हाला देता येत नाहीत. He urged them to go home and come back the next day. तो सगळ्यांना आव्हान करत होता की आता तुम्ही सगळे जा आणि उद्या या, मी तुमचे सगळ्यांचे उद्या पैसे देतो. We want it now, chanted some of the crowd. Now. पण लोक